महाविकास आघाडीतला जागा वाटपाचा तिढा हा आज सुटण्याची शक्यता आहे। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भामध्ये मवियाची आज अंतिम बैठक होणार असल्याचं कळतंय आणि यासाठी काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल त्याचबरोबर संजय राऊत हे सुद्धा यासाठी उपस्थित राहणार आहेत। शरद पवार सुद्धा या बैठकीला उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय। पण यात इंटरेस्टिंग बातमी ही आहे की वंचित बहुजन आघाडीला या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे आजचा खल हा महाविकास आघाडीमधल्या या तीन पक्षांमध्येच होणार आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये आज अंतिम बैठक होईल जागा वाटपासंदर्भात असं बोललं जातं। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ओमकार बाबळे सध्या आहेत। ओमकार, आजची बैठक ही जागा वाटपासाठीची अंतिम बैठक असेल असं म्हटलं जात आहे, पण या बैठकीला वंचितला निमंत्रण नाहीये। काय नेमक्या चर्चा आहे? संध्याकाळी 5 वाजता मुंबईत ट्रायडेंट हॉटेलला बैठक पार पडणार अशी आता माहिती मिळते। स्वतः शरद पवार, उद्धव ठाकरे, के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चन्नीथला जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत काँग्रेसचे सगळे उपस्थित असतील। थोडक्यात सगळे पहिल्या फळीतले नेते आहेत। शेवटच्या 6 ते 7 जागांचा सगळा तिढा राहिलाय तो ते सोडवायला सगळे भेटणार आहेत। आणि त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की आजची बैठक फक्त अंतिम नाही तर ती निर्णायक असेल। त्याचं कारण असं आहे की एकतर एका बाजूला प्रकाश आंबेडकरांना या बैठकीचं निमंत्रण नाहीये, पण तरी सुद्धा त्यांना 3 ते 4 जागा देण्याचा विचार महाविकास आघाडी करते। आता हा प्रस्ताव आजच्या बैठकीनंतर जो प्रस्ताव तयार होईल तो जर प्रकाश आंबेडकर यांनी मान्य केला नाही तर एक गोष्ट क्लिअर होईल, ते म्हणजे प्रकाश आंबेडकर ही संपूर्ण निवडणूक स्वतःच्या जीवावरती लढतील। महाविकास आघाडीचा ते या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग नसतील। त्यामुळे आजची बैठक अंतिम नाही, त्याला निर्णायक म्हणावं लागेल। कारण 2 गोष्टी क्लिअर होतील, एक म्हणजे महाविकास आघाडीचे 6 ते 7 जागा आहेत त्याचं नक्की फायनलायझेशन काय होणार, आणि त्या जागांमधला वाटा जर प्रकाश आंबेडकरांना मिळणार नसेल तर एकला चरोलीची भूमिका घ्यायला प्रकाश आंबेडकर तयार आहेत असं त्यांनी स्वतः सांगितलं होतं। आम्ही आमचे सगळ्या गोष्टी सुद्धा डोर्स ओपन केलेल्या आहेत, आम्ही आमच्या तयारीला लागलो याबद्दल त्यांनी स्पष्टता दिली होती। त्यामुळे अर्थात आज बैठकीत काय होतंय यातून पुढचं सगळं सूत्र बरोबर